नमस्कार सगळ्यांना, शुभ दुपार. नमस्ते नमस्ते. आलो मनीषाच्या घरी, म्हणलं आता मनीषाची गाठ घेऊन यावं, आजारी होती आलो भेटायला. आज बरं या आणि कुरडया आणल्या नाहीत तुम्ही येताना. आता ती कुरडया ऑर्डर आली की द्यावं लागते. आता मनीषा ताईंची ऑर्डर आली की लगेच कुरडया टाकावं लागते. तर मैत्रिणींना कुरडयांसाठी ना चिकूदादा कंपनीत जातो, त्याच्यामुळे काय काय ताईसाहेबांचा नंबर लागत नाही. पहिल्यांदा मी तुम्हाला ना कुरडयासाठी ना आमच्या भाऊजींचा नंबर देते, म्हणजे मला तर मेसेज करतातच लय ताईसाहेब, आणि मी भाऊजींना ह्यांना ऑर्डर देतेच. दिवसाच्या आणि तबाईला किती हजाराची ऑर्डर देत असते देते मी, ती आमचं भाऊजी सांगते किती हजाराची ऑर्डर असतात. 2-3 हजार रुपयाचे, 2000, 3000, 2500ची ऑर्डर रोज असते बायला. तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की आता ह्या ज्या ताईसाहेब मालाकडे ऑर्डर टाकते त्या फक्त एक ऑर्डर तुम्हाला सांगते, एकच ऑर्डर फक्त आमच्या भाऊजींची ऑर्डर आहे ना, फक्त कविताला गेली होती स्टार्टिंगची, कुठली लक्ष्मीताईंची पुण्याची का. तर पहिल्यांदा आम्ही त्यांना ऑर्डर टाकल्यावरती भुगा झाला होता त्यांचा, गेल्या वर्षी सगळ्यात आधीची ऑर्डर आमच्या ती लक्षात आलं नव्हतं. त्याच्यामुळं म्हणजे इमानदारीला फळ असतं मैत्रिणीला, लक्षात यायला लागलं काय केलं काय होतं. तेवढीच ऑर्डर फक्त त्यांनी मला म्हणले होते आका मला तेवढीच ऑर्डर तेवढी. त्याच्यानंतर ना आजपर्यंत एकही ऑर्डर, माझ्याकडली ऑर्डर मी अश्विनीला आणि कविताला कधीही दिलेलं नाही. मी फक्त बायला देते इमानदारीने. आणि ती भाऊजींना ह्यांना माहिती, चिकूदादा महिन्यात नाही एकदा कुरडया केलेला धावतो मैत्रिणींनो, पण बाय रोज कुरडया करते त्या, रोज डिपेंडेंट ऑर्डर असते. आणि दररोज 1000, 2000, 3000च्या कधी कधी दिवसाची ऑर्डर असते त्या. अक्षरशः परवा दिवशी तुम्ही परत म्हणता की शंकरपाळ्याची ऑर्डर ही तर कुणी केल्या नसत्या का. 2 दिवस सांगितलं होतं का नाही बायला मी, बायला वेळ नसल्यामुळं मला म्हणल्या मनीषा माझ्याच्यानी नाही होणार. शंकरपाळ्याची ऑर्डर मी तुम्हाला सांगते ह्याला टाकली, कुठं उरळी कांचनला टाकली, आणि कापण्याची ऑर्डर आणि करंजीची ऑर्डर मी कविताला टाकली का नाही भाऊजी. माझं कसं असतं माहितीये का, हो का, माझ्या नंतर ना सगळ्यात मी पहिल्यांदा युट्यूबवरती आमच्या घरामध्ये विकायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आमच्या अनिताबाईला विकायला सुरुवात केली. अनिताबाईला मी कुरडया पापड्यांचा ह्यांचा धंदा चालू करून दिला. मी कधीही त्यांच्या बिझनेसवरती गदा येईन असं कधीच करणार नाही का. तर सगळे बघत मी इथं गपची पिकन सगळ्यांना, पण वरचा परमेश्वर बघत असतो मी गपची पिकती का नाही. मी तुम्हाला अजून बी सांगितलं की फक्त एकच ऑर्डर लक्ष्मीताईंची पुण्याची ना कविताला दिली होती कुरड्यांची. ह्याच्या व्यतिरिक्त एकही ऑर्डर मी कोणाला दिलेलं नाही. कारण का कसं राहतं, बघणारी सगळे असतात. माझं व्हिडिओ जी वस्तू घेतात ना ती सगळी बघत असते. मी इथं जरी भाऊजीं देखता जरी मी खोटं बोलत असेल ना, तर त्या पुढच्या माणसाला माहित असतं हिने काय केलं. त्याच्यामुळं बघणारी सगळी आपलीत, घेणारी आपली. तर आजपर्यंत एकही ऑर्डर तुम्हाला मस्त, बरेच जण मला म्हणतात की आकाने पटांगण केलं, आमकं केलं, करणारे आहेत. अनिताबाईला उरकत नाही म्हणून अश्विनी सुद्धा कुरड्या करते, कविता पण करते. नाही होत अनिताबाईला सुद्धा इतके ऑर्डर येतात रोजच्या, 2-3 हजाराच्या दिवसाच्या ऑर्डर असतात. किती करणार आहेत त्या करून करून. अहो ते भिजायचं, ते चुरायचं, वाळवायचं, चोळवायचं सोपं खेळ आहे का ते. आता माणसाला वाटतं तेवढं सोपं नाही. आता बेंगलोरच्या दादाची ऑर्डर बी टाकली तुम्हाला सांगते 2500ची. तर हो का, काल एका ताईसाहेबांचं पेमेंट आलं या भाऊजींना. ह्यांना मटकीच्या डाळीचं आलंय अर्धा किलोचं आणि कुरड्याचं अर्धा किलोचं. तर भाऊजींना म्हणलं बस माझ्याकडे डाळ आहे, पण अनिताबाईला म्हणलं ती डाळ बी तुम्हीच आणा आणि ती कुरड्या तुम्हीच आणा आणि तुमचं तुम्हीच टाका. येतात ना. आता ती काय एका दिवशी सगळं वाळू शकत नाही ना. लय झाला 2, 2.5, 3 किलो होते, त्याच्यावर नाही होऊ शकत. काही जण 2 रुपयाकडे बघतात, पण मला एक सांगायचं तुम्हाला रोज नाही खायचं, ते घेऊन वर्षात एकदाच खायचंय. तुम्ही क्वालिटी बघत जा मैत्रिणीनो. चहाच्या कपाला क्वालिटी असते, वडापावला क्वालिटी असते, बेसन पीठ तीच असतं. करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. 8ला मिळतो, 10ला मिळतो, 12ला मिळतो, 15ला मिळतो. ह्यात क्वालिटी फरक आहे ना. आता डिंकाचा लाडू तुम्ही खाल्ला, कसा लागला. 1 नंबरच. ते मिरच्या घेऊन आलेली होती भाऊ, मिरची आली माझी, त्यांना 1 लाडू दिला, चहा नको म्हणले. म्हणून त्यांनी काय केलं भाऊजी, 1 किलोची ऑर्डर लगेच दिली एका मिनिटात. म्हणले ते घरात आले आणि म्हणले असं करा, आम्हाला ना आता लाडू द्या तुम्ही. पैसे मी तुम्हाला सांगते हो, कॅश दिले. पैसे दिले लगेच, कॅश पैसे दिले भाऊंनी आणि गेले लाडू घेऊन. आता घरी गेल्यावर घरची खुशाली. लताने 10-12 दिवस झालं ऑर्डर टाकली घरी, अशीच लता आलती, तिला मी काय केलं 1 लाडू दिला बसल्या बसल्या खायला. ऑर्डर टाकली, अजून तिची ऑर्डर नाही गेली. गणेशच्या शाळेत तुम्हाला सांगते त्या दिवशी 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी गणेशला कपडे घेऊन आली आणि गणेशला मी शाळेत घेऊन गेली. शाळेत घेऊन गेल्यावरती ती मला म्हणलं नाही की मॅडमला दोघीला 1-1 लाडू जाता जाता न्यायला. 1 किलोची मॅडमने गणेशच्या ह्यांच्या ऑर्डर टाकली लाडूची. अजून पैसे नाहीत आले मॅडमचं. आता मॅडमने व्हिडिओ बघितल्यावर म्हणते खरंच देण्यात गेलं का काय मॅडमच्या. पण 1 किलोची ऑर्डर त्यांना टाकली लगेच. 100%. भाऊजी तुमचा नंबर सांगा. 96 23 28 35 00. हां,
9623283500. हा तुम्ही सकाळ संध्याकाळ फोन कधी करत करू जा. शकता एनी टाइम, काहीच हा problem भाऊजी आमचं कधी कामावर गेलेलं असलं तर नाही लागलं तरी समजून घ्या. व्हॉट्सअप पण नंबर त्यांचा हेच आहे. नाही. हा चिकूदादा कामावर जातो त्यामुळे त्याला लक्ष देता येत नाही. तर इथून पुढे तुम्हाला जर कुरड्याची ऑर्डर टाकायची असतील तर व्हॉट्सअपचा नंबर दुसरा आहे की म्हणजे कुठला आहे सांगा. 9579 हा 9579 200 174. 9579 200 174. 174. ओके. असं भाऊजींचं 2 नंबर आहेत. व्हॉट्सअपचा पण सांगितला आणि कॉलिंगचा पण सांगितला. हा इथून पुढे ऑर्डर टाकत असताना आमच्या अनिताबाईला बाळू भाऊजींच्या फोनवर फोन करत जा. आमच्या बाया असतात, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय काय तुझ्या डायरेक्ट बोलायचं म्हणून तरी बोलू शकताय तुम्ही. हा बाय संग तुम्ही बोलू शकता. आणि तुम्हाला काही विषय कसं नाही. पाहिजे काय. आता एका ताई साहेबांचं बघा उपवासाचे पाहिजे होते त्यांना, तर ते त्यांना म्हणले जिरी टाकून पाहिजे होते. जिरी टाकून पाहिजे होतं. हा, मग केलं किती हा दिल्या भीती हा दिले बी बाईने. म्हणजे कसं कोणाला काय अडचण असली तरी म्हणजे कॉलवर कळतं ना. मुंबईच्या ताईसाहेब येणार आहे, ते त्या मला म्हणले आका मी एवढ्या 2-3 दिवसात येणार आहे, 2 किलो कुरड्या तयार ठेवायला लाव. तर बायला सांगितलं आधी गरज 2 किलो कुरड्या तयार ठेवा. बँगलोरच्या दादाची परवा दिवशी ऑर्डर टाकायची होती, ते बुधवारी येणार होते. बायला मी आधी गरज 10 दिवस सांगितलं होतं. त्या दादांचे खरवडं 1 किलो बाजरीचं, खारावडं, पापड्या, शाबूस तांदळाचे 1 किलो, बटाटा घालून खिसलेल्या, कुरड्या 1 किलो आणि वाफवलं तांदूळाच्या कुरड्या 1 किलो, असं 4 किलोची ऑर्डर बायला मी सांगितलं होतं. सगळ्यांचे द्या पण त्यांचे ठेवा असं. आणि वेळ देत जा सगळेजण, नक्की तुम्हाला सगळं चांगल्या क्वालिटीचं 100% मिळेल. बरं. त्याची आम्ही दक्षता घेऊ. हा लय वेळ घेतला तुमच्या सगळ्यांचा. तर बाय सगळ्यांना. ठीक ठेवा.